त्रिरत्न मानव विकास केंद्र मुखेड आयोजित या धम्म शिबिरासाठी जे काही संयोजक आहेत किंवा शिबिराचे नेतृत्व करणारे आहेत, माझे कल्याण मित्र आदरणीय धम्मचारी विमल सिद्धी, मुखेड केंद्राचे चेअरमन धम्मचारी आनंद गर्भजी, त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन इथं करत आहेत धम्मचारी विमल ध्वज, तसेच या शिबिरासाठी उपस्थित धम्मचारी अचल रत्नजी, धम्मचारी पुण्यसेनजी, धम्मचारी पुण्यदित्यजी, त्याचबरोबर धम्मचारिणी बोधिश्रद्धा, धम्मचारिणी रत्नलोचना आणि धम्मचारिणी निर्मल वज्री, आणि आताच ज्यांनी अतिशय सुंदर असा माझा परिचय करून दिला, त्या परिचयातून मला एक प्रकारची प्रेरणा मिळाली. माझी ओळख जशी आपणा सर्वांना आहेच, आणखी काही एक नवी ओळख धम्मचारिणी आर्यदीपा यांनी आपणास करून दिली, त्या धम्मचारिणी आर्यदीपा. त्याचबरोबर या शिबिरासाठी उपस्थित असलेले सर्व धम्ममित्र, धम्मसहाय्यक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. कालपासून आपल्या इथं हे जे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, आनंददायी आश्रमशाळा मांजरम. खरंच नावाप्रमाणे आनंददायी आश्रमशाळाही आहे आणि शिबिर पण आनंददायी होत आहे. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला या शिबिर केंद्राच्या, या शिबिर सेंटरचं जे नाव आनंददायी आहे, तो आनंद मला इथे उपस्थित असलेले सर्व माझे बंधू भगिनी या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. कारण कोणतीही गोष्ट आनंदाने, समाधानाने, सुखाने आपण जर घेत असू तर निश्चितच त्याचं आपल्या जीवनामध्येही सुख समाधान भेटत असतं. हे शिबिर काल रात्री सुरुवात झालं. आज सकाळी पासून आपण ध्यान, त्याचबरोबर प्रवचन याचा आनंद घेतलेला आहात. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत. धम्मचारी विमल सिद्धी या शिबिराचे नेतृत्व करणारे, त्यांनी आजच एक पहिलं प्रवचन दिलेलं आहे. ते सर्वांनी प्रवचन तुम्ही ऐकलं आणि अतिशय मंत्रमुग्ध झालेला आहात. धम्मचारी विमल सिद्धी यांचा जो पहिला विषय होता ते म्हणजे बुद्ध. बुद्ध कोण आहेत, बुद्धांचा जन्म कसा झाला, सिद्धार्थ, बालपणी जो सिद्धार्थ, त्यांचा जन्म कुठं, कसा, कधी, केव्हा झाला, मग त्यांच्या आई वडील, त्यांनी जो गृहत्याग केला, त्याच्यानंतर गृहत्यागानंतर त्यांनी जे शिक्षण घेतले त्यांच्या गुरुकडे, त्या गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जे काही मिळवलं आणि मग ते मिळवल्यानंतर ह्या दुःखाचा शोध घेण्यासाठी त्यांनी जी काही खडतर तपश्चर्या केली 6 वर्ष, आणि ती खडतर तपश्चर्या केल्यानंतरही त्यांना काही मिळालं नाही. शेवटी त्यांना वाटलं की ती माझी चूक झाली आणि म्हणून तो मार्ग त्यांनी सोडला. आणि तो मार्ग सोडल्यानंतर त्यांनी काय केलं, निरंजना नावाच्या नदीच्या काठी पिंपळ वृक्षाखाली सुजाताचे खीर खाली आणि ध्यानस्थ बसले आणि मग तिथं त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. बुद्धत्व म्हणजे काय, की दुःखमुक्तीचा मार्ग सापडला, की जग दुःखमय आहे, दुःखाला कारण आहे, दुःख नष्ट करता येऊ शकतं आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. तर अशा प्रकारे हे जे काही, आणि शेवटी मग वैशाख पौर्णिमेचं महत्व, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, त्याचंही महत्व विमल सिद्धींनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे पौर्णिमेचं महत्व, त्यांचं महापरिनिर्वाण, अशा अनेक बुद्धांच्या जीवनातल्या घटना त्यांनी आपणाला सांगितलेल्या आहेत. आता मला सांगा, आपणाला हे जे बुद्ध आहेत, तुम्हाला एक प्रश्न मला विचारावासा वाटतो की हे बुद्ध आपणाला कुणामुळे कळाले बरं? बाबासाहेबांमुळे कळाले. बाबासाहेब जर नाही झाले असते तर बुद्ध कळाले असते काय? एक कवी पण म्हणतो की भीमरायामुळे मला बुद्ध मिळाले, आहे का नाही? तर बाबासाहेबांमुळे हे सगळं कळालं आपल्याला. एखादी नदी आहे, नदीच्या पलीकडच्या टोकाला खूप काही चांगल्या प्रकारचे फळं आहेत,
परंतु आपण अलीकडल्या टोकाला आहोत, पण मध्ये नावच नाही, म्हणजे काय म्हणतो मध्ये पूलच नाही, तर मग ते कसं काय आपल्याला फळे मिळू शकतील? तर मध्ये नाव म्हणजे त्याला काय म्हणतो पूल खूप महत्वाचा आहे. या दोन टोकाला सांधणारा जो पूल आहे तो खूप महत्वाचा आहे. बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आणण्यासाठी हे पुलाचं काम म्हणजे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला दीक्षा दिली आणि बुद्ध धर्माच्या छायेत टाकली. आणि म्हणून जेवढे बुद्ध महत्वाचे आहेत आपल्यासाठी तेवढेच बाबासाहेब पण महत्वाचे आहे का नाही? हा, तर हे सगळं बाबासाहेबांमुळे मिळालं. आपण बुद्धांचं जीवन चरित्र ऐकलं, वाचलं, नेहमी आपल्या घरी पण ग्रंथ आहेत. भगवान बुद्धांचा धम्मग्रंथ आहे जो की बाबासाहेबांनी लिहिला. हा बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला आणि जसं बुद्धाच्या जीवनामध्ये अनेक घटना घडल्या. आता तुम्हाला माहिती आहे की बुद्ध राजपुत्र होते, राजाचा पुत्र होते, त्यांना कोणत्याच गोष्टीची काही कमतरता नव्हती, धन संपत्ती एवढं करून त्यांनी ग्रहत्याग केला. शेवटी त्यांना बिंबिसार राजाने अर्ध राज्य देतो म्हणलं होतं, ते पण नाही घेतलं. परत शेवटी त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला. तसाच बाबासाहेबांनीही आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि हा बाबासाहेबांचा त्याग आपल्याला समजून घेतला पाहिजे. कारण परवाच 14 एप्रिल रोजी आपण बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. तसं पूर्ण एप्रिल महिना आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो. आणि ही जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे जे काही गुण आहेत, बाबासाहेबांचं जे लहानपणापासून ते शेवटपर्यंत आपण बाबासाहेबांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. बाबासाहेबांचा जन्म, आता बाबासाहेबांच्या किती गोष्टी सांगावं, हे एकच तास नाही, एकच दिवस नाही, तर कितीही रात्र जरी सांगत बसलो बाबासाहेबांचं मोठेपण तरी वेळ पुरणार नाही. कारण तुम्ही आम्ही जे इथं बसलेलो आहोत त्या चांगल्या कपड्यामुळं, चांगल्या व्यवसायामुळं, चांगल्या नोकरीमुळं इथं बसलेलो आहोत. आणि सगळं कुणामुळे मिळालं? आपला वैभव हे बाबासाहेबांमुळे मिळालं. आणि म्हणून बाबासाहेबांना आपण ओळखलं पाहिजे, बाबासाहेबांचा परिचय करून घेतला पाहिजे, नव्हे बाबासाहेबाला जाणलं पाहिजे. आता बरेच जण असं म्हणतो आपण की फक्त जय भीम म्हणतो, घरी बाबासाहेबांचा फोटो लावतो, बाबासाहेबांची पूजा करतो, उदबत्ती अगरबत्ती मेणबत्ती अगरबत्ती लावतो, पुष्पहार घालतो, पण एवढं केलं म्हणजे झालं का? हे याला बाबासाहेब जाणलं असं म्हणावं का? पण बाबासाहेब जाणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बाबासाहेबांना जाणण्यासाठी खूप काही करावं लागेल. नव्हे, बाबासाहेबांनी आपल्या जीवनात जो त्याग केलेला आहे तो त्याग आपण जाणला पाहिजे. नुसतं मानायचं नाही, तर बाबासाहेबांचा जो काही त्याग आहे तो त्याग आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा त्याग समजून घेत असताना बाबासाहेब घटनातज्ञ होते, बाबासाहेब समाजोद्धारक होते, बाबासाहेब स्त्रीचे उद्धारक होते, बाबासाहेब जलतज्ञ होते, बाबासाहेब भारतरत्न होते. अशा कितीही जरी पदव्या बाबासाहेबांना दिल्या, कितीही जरी उपमा बाबासाहेबांना दिल्या तरी त्या कमीच आहेत. कारण बाबासाहेबांची एवढी मोठी महानता आहे आणि ही महानता आपण जाणून घेतलं पाहिजे. आता लहानपणापासून बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. अगदी लहान असताना शाळेच्या बाहेर बसून त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. कवी म्हणतो की दारी उभा तो प्रिय भीमराना, बाहेरून करी वंदना, गुरुजी शाळेत घ्या ना मला. हे आपण कवितेमधून ऐकलेलं आहे, गीतामधून ऐकलेलं आहे. तर लहान असताना सुद्धा हा महार आहे, अस्पृश्य आहे आणि म्हणून त्याही वयात त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. आणि हे अस्पृश्यतेचे चटके सहन करून मग त्यांनी काय केलं की शिक्षण घेतलं. पहा, असा त्रास सहन होतानाही त्यांनी काय केलं? शिक्षण घेतलं. मग बाबासाहेबांचं जे लहानपणी त्यांनी त्रास सहन केला की नाही, आपल्याला तो आता त्रास सहन करावा लागतो का? आपल्याला कोणी दाराच्या बाहेर बसवतं का? आपल्याला कोणी शिवाशिव म्हणतंय का? पहा, म्हणजे बाबासाहेबांना ज्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला त्या गोष्टी आपणाला सहन कराव्या लागत नाहीत. आता बाबासाहेबांनी त्याच्याही पुढे मोठ्या मोठ्या पदव्या, परदेशात जाऊन अनेक पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या, उच्च शिक्षण घेतलं.
वेगवेगळ्या विषयावर बाबासाहेबांची जर पदवी आपण बघितली तर कोणती MA, PhD, DSc, LLD, DLiT, बॅरिस्टर ॲट लॉ, आपल्या सगळ्यांना या पदवी बाबासाहेबांच्या माहित आहेत. किती मोठ्या पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या हो. एवढ्या पदव्या परदेशात घेऊनही जेव्हा त्यांनी इथं येऊन बडोदे संस्थानात जेव्हा ठरल्याप्रमाणे नोकरी करायला लागले, तिथं सुद्धा त्यांच्या ऑफिस मधला नोकर त्यांना शिवाशी करू लागला. पहा, एवढ्या मोठ्या शिक्षण घेणाऱ्या माणसाला साधा सुद्धा नोकर फाईल दुरून फेकत होता. पाणी त्यांना वेगळ्या ग्लासाने प्यावं लागत होतं. एवढ्या मोठ्या माणसाला असा त्रास. बाबासाहेब अक्षरशः खूप दुःखी झाले. बाबासाहेब काय म्हणाले माहितीये का, मी एवढा उच्च शिक्षित आहे तर मला एवढा त्रास होतो, अन्याय होतो, आणि माझा समाज तर खूप गरीब आहे, त्यांना शिक्षणाचा गंधही नाही, त्यांना काहीच माहित नाही, तर त्यांना किती मोठा त्रास होत असेल. बाबासाहेबांनी याचा विचार केला. अहो एवढंच काय मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं ना की एवढ्या उच्च शिक्षित असलेल्या माणसाला कोणीही नोकरी दिली असती, कोणत्याही मोठ्या पदावर त्यांना काम दिलं असतं, परंतु बाबासाहेबांनी स्वतःचा विचार केला नाही. बाबासाहेबांनी तुमचा आमचा सगळ्यांचा विचार केला, आणि म्हणून मनात आणले तर एक मोठा राजवाडा, एखाद्या राजासारखं श्रीमंती त्यांना मिळाली असते, परंतु सगळ्या गोष्टीचा त्याग केला. जसं सिद्धार्थांनी गृहत्याग केला जगाला दुःखाचा मार्ग शोधण्यासाठी, तसाच बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला या परिस्थितीतून बाहेर करण्यासाठी किती मोठा त्याग केलाय. मग आपण बाबासाहेबांना जाणलं पाहिजे का नाही? नुसतं मानलं तर झालं का? नुसतं हार घातलं, अगरबत्ती लावली तर झालं का? नुसते जयंती साजरी केली तर झालं का? नाही, तर बाबासाहेबांचा हा त्याग आपण जाणून घेतला पाहिजे. एवढंच नाही, बाबासाहेबांचं जर कुटुंब तुम्ही बघितलं तर इथं महिला भरपूर आहेत. रमाईचा त्याग, एका बॅरिस्टराची पत्नी रमाबाई. आज एका साधा सेवक जरी आपला नवरा असला तरी बाई कशी राहते तुम्हाला माहिती आहे. मग डॉक्टर, इंजिनियर हे मोठे मोठे जसे कर्मचारी असतात तसं बाईचं राहणं असतं. बाबासाहेब तर बॅरिस्टर होते, रमाबाई तर कशी राहायला पाहिजे? पण रमाईंनी त्यांची तुलना केली नाही. अगदी शेण गोवऱ्या थापून त्यांनी जीवन आपलं जगले. बाबासाहेबांना किती अपत्य तुम्हाला माहिती आहे? किती लेकर होते बाबासाहेबांना? 5. किती लेकर होती? हा, 5ची नाव तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत. यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश आणि एक मुलगी होती इंदू. पहा, हे 5 लेकर बाबासाहेबांना होती. त्या 5 पैकी बाबासाहेब परदेशात असताना शिक्षणासाठी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांना औषध, गोळ्या, पाणी लेकराला मिळालं नाही म्हणून 4 लेकर मरण पावले. पहा, किती मोठा त्याग बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी सहन केला. बाबासाहेबांचा त्या दोघांच्या राजरत्न हा एक मुलगा त्यांचा होता. बाबासाहेब काय म्हणायचे रमाईला, रमाई हा राजरत्न आहे ना, उद्या चालून आपल्या देशावर राज करेल, असं रमाईला नेहमी सांगायचे. पण जेव्हा राजरत्नचा मृत्यू रमाईच्या मांडीवर झाला तेव्हा रमाई रडू लागली. बाबासाहेब जवळ होते. रडून रडून ती बाबासाहेबाला म्हणाली, बाबासाहेब तुम्हीच म्हणत होतात ना की हा राजरत्न आपला देशावर उद्या राज करेल, मग आता काय राज करणार? हा तर मरून पडलाय. बाबासाहेबांनी रमाईला काय सांगितलं बघा, ते उत्तर खूप महत्वाचं आहे. रमाई, मी तुला म्हटलो की राजरत्न उद्या देशावर राज करणार होता, परंतु तो आज या जगात राहिला नाही. पण मी असं काम करून जाईल की या देशात माझ्या समाजात जन्मलेला प्रत्येक राजरत्न या देशावर राज करेल. तुम्ही आम्ही करतो का नाही राज? आमदार, खासदार आपल्या समाजातले करतात का नाही राज? तहसीलदार, कलेक्टर करतात का नाही राज? ती कुणाची कृपा आहे? आहे ना बाबासाहेबांची. मग बाबासाहेबांना जाणलं पाहिजे का मानलं पाहिजे? जाणलं पाहिजे. नुसतं मानायचं नाही, नुसतं वंदन करायचं नाही, नुसतं पौर्णिमा किंवा जयंतीला त्यांना डोक्यावर घ्यायचं नाही, तर बाबासाहेबांना डोक्यात घ्यायचं.
बाबासाहेबांचं ही शिकवण घ्यायची, बाबासाहेबांचा हा त्याग शिकायचा, त्यागाची आठवण ठेवायची आणि बाबासाहेब जसे जगले तसेही आपण त्यांची जाणीव ठेवून आपण जगायचं. तरच आपणाला बाबासाहेब कळतील आणि बाबासाहेब जाणता येईल. बाबासाहेबांनी हिंदू धर्मात राहून अनेक चळवळी केल्या. कोणासाठी? की माझ्या समाजाला न्याय मिळावा. मला इतका त्रास सहन करावा लागला, माझ्या गरीब समाजाला होऊ नये म्हणून त्या समाजातच राहून बाबासाहेबांनी काय केलं माहिती आहे का? काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला, महाडचा 14 तळे सत्याग्रह केला. काळाराम मंदिर प्रवेश करून काय बाबासाहेबांना रामाचं दर्शन घ्यावं आमची माणसं असं वाटत होते का? नाही. तर माझ्याही समाजातला माणूस इतराप्रमाणे त्या मंदिरात गेला पाहिजे. 14 तळ्याचं पाणी, ज्या 14 तळ्यामध्ये गाई म्हशी कुत्र मांजर डुकर पाणी पित होते, तिथं आपणाला पाणी प्यायचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांना तसं पाणी पाजवायचं होतं का? तर बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं की आम्ही बी तुमच्यासारखे माणसं आहोत, आम्हालाही तुमच्यासारखे समानतेचा हक्क पाहिजे. इथले कोणी 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या ठिकाणी गेले होते का? महाडला कोणी गेलं होतं का? नाही गेला होता. तिथे एक वाक्य लिहिलंय बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली. मला सांगा का बरं ते वाक्य काय? कोणी फोटो जरी बघितलं तरी सांगा. हा लढा मानव मुक्तीचा, हा तळ्याचा नुसतं पाणी पिण्याचा संघर्ष नाही, हा मानव मुक्तीचा संघर्ष आहे. मानवाला या जोखडातून अस्पृश्यतेच्या चटक्यामधून जे बसलेत ना त्याच्यामधून मुक्त करण्याचा हा संघर्ष आहे. पहा, बाबासाहेबांनी हे जे सगळं केलं हिंदू धर्मात राहूनच केलं. बघा, म्हणजे हे जे काही जे झालेलं आहे, 14 तळे सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, हे सगळं हिंदू धर्मातच राहून केलं बरं का. शेवटी त्यांना कळालं की हा धर्म आम्हाला मानायला तयार नाही. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. हिंदू लोकांनी काय केलं? ते मंदिर गोमूत्र शिंपडून पवित्र केलं. पुन्हा या खाल्ल्या जातीच्या लोकांनी त्याला स्पर्श केलाय, बाटलय म्हणून गोमूत्र शिंपडून ते शुद्ध केलं. 14 तळे सुद्धा कितीतरी शेण गोमूत्र तळ्यात शिंपडलं त्यात आणि ते शुद्ध केलं. पहा, म्हणजे इतकं करूनही बाबासाहेबांना वाटलं की हा हिंदू समाज आम्हाला न्याय मिळणार नाही. कारण ही जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे ना, ही चातुर्वर्ण व्यवस्था या हिंदू धर्माचा एक कलंक आहे. भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, अध्याय 4 आणि श्लोक 13. काय लिहिलंय? चातुर्वर्णमया सृष्टवा. याचा अर्थ असा होतो की चातुर्वर्ण हे देवान निर्माण केले. बघा, हे सगळं या उच्च वर्णियांनी निर्माण केलं, ग्रंथात लिहून ठेवलं आणि सांगितलं की हे सगळे देवान निर्माण केलं. आणि असंही सांगितलं, तुम्ही या जन्मामध्ये ह्या ग्रंथात सांगितलं तसं जर वागला नाही तर पुढला जन्म तुम्ही कुत्र्या मांजराच्या पोटी चाल. आपला समाज अज्ञानी होता. आपल्याला समाजाला वाटायचं की मला कुत्र मांजर होण्यापेक्षा माणूस म्हणून जगायचं असेल तर धर्मग्रंथ सांगतो तसं वागलं पाहिजे, ते उच्चवर्णीय सांगतील तसं वागलं पाहिजे आणि म्हणून तसं वागायला लागला. म्हणजे आपल्या समाजाला विचार करण्याची कुवतच नव्हती. ती कुवत आपल्याला कोण निर्माण करून दिली? बाबासाहेबांनी निर्माण करून दिली. तर मग मला तुम्ही सांगा, मग बाबासाहेबाला जाणलं पाहिजे की नुसतं मानलं पाहिजे? बाबासाहेबांना जाणलं पाहिजे, नुसतं मानून उपयोग नाही. बाबासाहेबांचा हा जो लढा आहे ना, बाबासाहेबांचं हे जे कार्य आहे ना, आपण जाणलं पाहिजे. बाबासाहेबांच्या खूप काही गोष्टी आहेत, मी मोजक्याच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बाबासाहेबांनी आपल्याला मताचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला की नाही बाबासाहेबांनी? जेव्हा काही साध्या सोपं त्याला खूप प्रयत्न करावे लागले. एक संसद सदस्य कृपलानी नावाचे होते, त्यांनी काय म्हणले बाबासाहेबाला, बाबासाहेब, या अज्ञानी लोकांना तुम्ही मताचा अधिकार देऊन काय करता? तुम्ही पदवीवाल्याला 10वी 12वी शिकलेल्याना मताचा अधिकार द्या, ह्या अडाणी माणसाला मताचा अधिकार देऊन तुम्ही काय करणार आहात? कारण हे काय आहेत, हे पुढे चालून 100, 200, 500, 1000 रुपये दिले की विकतील आपलं मत, आणि अशा तुम्ही कशाला मताचा अधिकार देता? बाबासाहेबांचं उत्तर बघा. बाबासाहेब काय म्हणाले, कृपलानी साहेब, तुम्ही म्हणता ते ठीक आहे,
आज माझ्या समाजाला या मताचं महत्व माहित नाही हे मी मान्य करतो, पण ज्या दिवशी माझ्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा मताधिकाराचं महत्व कळेल ना, तेव्हा तुमच्यासारखा मोठ्या जातीतला 20-25 लाखाच्या गाडीत बसून तो व्यक्ती माझ्या समाजाच्या गरीब झोपडीच्या पुढे उभा टाकेल आणि म्हणेल, कांबळे साहेब मला मत द्या, वाघमारे साहेब मला मत द्या. तेव्हा सगळ्यात मोठा भिकारी कोण असेल? तुम्ही असाल की नाही भिकारी? पण केव्हा माझ्या समाजाला जर मताचा अधिकार कळाला तर कधी वेळ येईल व आमच्या समाजाला मताचा अधिकार कळण्याची? विचार करा तुम्ही. नुसतं मानू नका बाबासाहेबाला, जाना. आजही आपण 1000, 500, 2000 घेतो ना आणि मत आपलं देऊन टाकतो. मानतो का जाणतो बाबासाहेबाला? करा इथं प्रत्येक ठिकाणी विचार. केवळ शिबिरात नाही, केवळ 14 एप्रिलला नाही, केवळ डीजेचे नाचत जयंती साजरी करत नाही, तर क्षणोक्षणी दररोज बाबासाहेब तुमच्या समोर असतात ना. बाबासाहेब प्रत्येकाच्या घरी आहेत का नाही? आहेत का नाही प्रत्येकाच्या घरी बाबासाहेब? म्हणा की हो किंवा नाही म्हणून. प्रत्येकाच्या घरी बाबासाहेब आहेत, बाबासाहेबांचा फोटो आहे. बाबासाहेबांकडे बघा डोळे उघडून, आणि बाबासाहेबांचा जो त्याग आहे, रमाईचा जो त्याग आहे, बाबासाहेबांनी लेकरांचा केलेला त्याग आहे, बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे, तो तुमच्या डोळ्यापुढे आणा, तरच तुम्ही बाबासाहेबाला जाणल्यासारखं होईल. नुसतं मानून काहीच उपयोग नाही. आज आपण नांदेडला तर परवा 5-5 लाखाचा डीजे होता, 4-4 लाखाची डीजे. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली की अनेक लोक बहिरे होऊन गेले. वाचली बातमी खरी आहे का? आपण पाहतो, नाचतो, एवढी गर्दी होते तिथं 14 एप्रिलला. अक्षरशः वर्कशॉप पासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत पाऊल ठेवाय जागा राहत नाही. फक्त नांदेड उदाहरण सांगतो, गावोगाव सुद्धा अशीच परिस्थिती आहे. पण केव्हा आपल्या मधलं बाबासाहेबांचं प्रेम केव्हा उतू येतं माहितीये? उतू येता शब्द वापरू नये, पण मला बाबासाहेबांची तळमळ सांगायची आहे. केवळ 14 एप्रिल किंवा बाबासाहेबांची जयंती अशा दिवशी तुम्ही बाबासाहेबाला मानू नका. हे काय जयंती साजरी करणं झालं काय? नाचणं डीजेवर किंवा जय जयकार करणं. अक्षरशः दारू पिऊन लोक त्या ठिकाणी नाचतात. बाबासाहेबांनी असं कधी सांगितलं का अशी माझी जयंती साजरी करा म्हणून? मग मला सांगा, अशा प्रकारे जयंती साजरी करणं म्हणजे बाबासाहेबांना जाणणं की मानणं? अशी जयंती साजरी करणं म्हणजे मानणं. नुसतं माझे बाबासाहेब, जय भीम, माझे बाबासाहेब, बाबासाहेब आंबेडकरांचा, बस एवढंच. घरी गेल्यावर कुठे आहेत बाबासाहेब? पुस्तकात बाबासाहेब आहेत, फोटोत बाबासाहेब आहेत. इथं पाहिजे बाबासाहेब तुमच्या हृदयात पाहिजे. आपल्या समाजातल्या काही लोकांचा त्याग बघा, टेंभुर्णीचा पोचीराम कांबळेचा त्याग बघा. बाबासाहेब जय भीम म्हणून त्यानं प्राण सोडला, परंतु कुणापुढे झुकला नाही. हे उदाहरण झालं. जनार्दन मोवाडे असेल सुगावचा, त्याच्यानंतर असे अनेक उदाहरण आहेत नामांतरामध्ये ज्यांनी बलिदान केलं. बाबासाहेबांच्या नावासाठी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून अक्षरशः स्वतःचा, कुटुंबाचा, घरादाराचा त्याग केला त्यांनी. मग ते त्याग तुम्ही जाणता की मानता? जाणलं पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपले लेकरे गेलेले आहेत. मग आपण काय करतो त्यांच्यासाठी? नुसतं त्यांच्या जयंतीच्या दिवशी नुसतं हार अर्पण करणं. हे जे आपले माणसं मरण पावले त्यांना फक्त अभिवादन करणं, एवढंच बाबासाहेबांना मानणं आहे काय? नाही. बाबासाहेबांना आपण काय केलं पाहिजे? जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. एवढं मोठं आहे की आपल्या प्रत्येक भाकरीच्या घासावर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही गाणं ऐकता, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही. फक्त गाणं ऐकण्यापुरतं बस एवढीच काय सही? मग त्या सहीचा उपयोग काय करा? आपण करतो का?
मी माझ्या जीवनामध्ये बाबासाहेबांचे कोणते तत्व वापरतो? हा तुम्ही कधी तुमच्या मनाला विचार केलाय का? केला विचार कधी? आता करणार आहात का? कोण कोण करणार आहे? एवढे करणार आहेत? बाबासाहेबांना एवढे जाणणार आहेत? खूप छान. आजपर्यंत फक्त बाबासाहेबांना मानत आलो, परंतु याच्यानंतर आपल्याला बाबासाहेबांना नुसतं मानायचं नाही, जाणायचं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला. पहा, कशासाठी बुद्धाचा धम्म दिला? तर बुद्ध म्हणजे काय ऐकलेलं तुम्ही सकाळी. बुद्धाचा धम्म दिला तर आपण कसं वागलं पाहिजे, आपलं वर्तणूक कसे असली पाहिजे, ते बुद्धाच्या धम्मामधून आपल्याला सांगितलेलं आहे. बाबासाहेबांना धर्मांतराचा प्रश्न विचारला. बाबासाहेब, मुस्लिम व्यक्ती त्याच्या दाढी लुंगीहून ओळखण्यात येतो. शीख व्यक्ती त्याच्या कपड्या, त्याची दाढी, त्याचे केस, त्याचे कंगन कंगवा दुरून जरी हा शिखाचा आहे, हा मुस्लिम आहे, हा ओळखला जातो. मग तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहात, तुमचा बौद्ध व्यक्ती कसा ओळखणार आहे? काय पोशाख राहणार आहे त्याचा? सांगा मला. बाबासाहेबांचं उत्तर पहा. मुस्लिम व्यक्ती जरी त्याच्या दाढी लुंगीहून ओळखत असेल, एखादा शीख व्यक्ती त्याच्या पोशाखावरून ओळखत असेल, एखादा दुसऱ्या धर्माचा व्यक्ती त्याच्या राहणीमानावर म्हणजे त्याच्या पोशाखावरून ओळखत असेल, परंतु माझा बौद्ध व्यक्ती हा आचरणावरून ओळखला जाईल. त्याचं आचरण चांगलं असेल, त्याचं वागणं चांगलं असेल, तो पंचशिलाचं आचरण करेल, तो 22 प्रतिज्ञेचं पालन करेल. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956 आणि दीक्षा देताना 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण का की हिंदू धर्माचा त्याग करत असताना ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञा आपण आपल्या डोळ्यासमोर क्षणोक्षणी ठेवल्या पाहिजेत. का दिल्या असतील बरं 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्याला? कारण त्यापैकी आपण किती प्रतिज्ञा सांगतो, आपण किती प्रतिज्ञेचं पालन करतो, किती देवधर्म आपण पाळतो, किती गोष्टी आपण सोडलेल्या आहेत. बाबासाहेबांनी काय सोडायला सांगितलं आणि आपण काय सोडत आहोत, काय करत आहोत? आज शिकलेला माणूस सुद्धा कंगोऱ्या करतो जाऊन पहाडला. नोकऱ्या लागणारा जीभ बांधून जाऊन कंगोरी करतो. आपण कुठे चाललो? म्हणजे बाबासाहेबांना मानणं आहे का जाणणं आहे? नुसतं मानणं आहे. इकडे जय भीम करायचं आणि तिकडे ते करायचं. बाहेर हॉल मध्ये बाबासाहेबांचा बुद्धाचा फोटो आणि घरामध्ये मधल्या घरात सगळं देवस्थान बाकीचं. हे बाबासाहेबाला जाणणं आहे की मानणं आहे? मानणं आहे. तुम्ही जाणलं पाहिजे बाबासाहेबाला. बाबासाहेबांचा त्याग जाणा, बाबासाहेबांच्या लेकरांचा त्याग तुम्ही जाणा, रमाईचा त्याग जाणा आणि स्वतःला म्हणा, बाबासाहेब माझ्यासाठी जगले. मी या आजपासून हजारो वर्ष या हिंदू धर्माचं आपण आचरण करत आलो. बघा, सूर्य रोज येतो आणि निघून जातो, परंतु 33 कोटी देवतांनी गजबजलेल्या भारतात एकच समाज होता की त्या समाजाला सूर्याचं दर्शनच झालं नव्हतं. हा समाज अज्ञानाच्या अंधारात, दारिद्र्याच्या उकिरड्यात उजळ खितपत पडला होता. त्या समाजामध्ये एकच महासूर्य जन्माला आला, बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं, आणि आपलं सगळं जीवन उजळून निघालं. आणि हे जीवन आज आपण अनुभवतो आहोत. आज आपण मोठ्या मोठ्या घरात राहत आहोत, मोठ्या मोठ्या गाडीत फिरत आहोत. हे सगळं कुणामुळं? बाबासाहेबांमुळं. आज आम्हाला नोकऱ्या लागतात. हे पहा, बाबासाहेब लढले तेव्हा एकटे होते. बाबासाहेबांना कोणी तू ह्या जातीचा, तू त्या जातीचा म्हणायचे. पण आज आपणाला, तुम्ही एखादा कर्मचारी असेल, एखादा स्त्री असेल, पुरुष असेल, त्याला कोणी त्या जातीचा त्या जातीचा म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण बाबासाहेब एकटे होते. पण आज आपल्यासोबत बाबासाहेबांनी संविधान दिले. नुसता महाराजा जरी म्हणलं आपल्याला कोणी, त्याच्यावर केस दाखल करू शकतो. ही ताकद कशाची आहे? ही बाबासाहेबांच्या संविधानाची आहे. म्हणून बाबासाहेबांना आपण जाणलं पाहिजे की मानलं पाहिजे? जाणलं पाहिजे. अशा खूप काही गोष्टी आहेत, मी सांगत बसलो तर ही रात्र पुरणार नाही. आणि नुसतं तुम्ही ऐकून जर सोडून दिलं भरपूर गोष्टी, तर त्याला काही उपयोग नाही. म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे. असं मी सांगत राहिलो, तुम्ही इथं ऐकलं, तुम्ही इथं खूप मनावर घेतलात आणि कुठपर्यंत घरी जाईपर्यंत जर तुम्ही ठेवला आणि हळूहळू विसरून गेलात, हे सांगण्याला माझ्या काय उपयोग? आनंद गर्भ खूप धडपड घेतात,
शिबिर आयोजित करतात. मी तुम्हाला सांगतो 500, 1000, 2,000 फीस राहते शिबिराची. पण आनंद गर्भ काय करतात, खेडोपाडी जातात. पुन्हा आपण गहू द्या, तांदूळ द्या, डाळी द्या, तेल द्या, ते द्या, हे सगळं आणतात आणि आपल्याला घालतात, खाऊ घालतात आणि खाऊ घालून धम्म ऐकायला लावतात. ही धडपड बघा आनंद गर्भची. पहा गेल्या वर्षी तिकडे शिबिर झालं, किती महान कार्य आहे. मग आपल्याला तर आनंद गर्भासारखं काम करणं होत नाही, पण आनंद गर्भाला सहकार्य करत होते की नाही आपल्याला. म्हणून अशा व्यक्तीला त्रिरत्न मानव संघ मुखेडच्या वतीनं आता आपल्या मुखेडला केंद्र स्थापन झालेलं आहे आनंद गर्भच्या माध्यमातून. आज एवढे धर्मचारी 12 धर्मचारी इथं उपस्थित आहेत. बघा ही सगळी तळ उभी केलेली आहे आनंद गर्भ आणि त्यांच्या टीमने. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, आनंद गर्भ तुम्हाला जेव्हा जेव्हा हाक देतील, कारण तुमचा आनंद गर्भ विश्वास आहे ना, तुम्हाला खेडोपाडी फिरतात, लग्न लावतात, कोणतेही कार्यक्रम करतात, पण तुम्हाला धम्म सांगतात, संघ काय आहे सांगतात, शिकवण काय आहे सांगतात. किती तळमळ आहे त्यांची हो. लेकरं बाळ घरी न पाहता तुमच्या आमच्यासाठी झटतात, किती मोठा त्याग आहे. म्हणून तुम्ही इथं एवढा आज आलात. आज ते कसे शिबिर करत आहेत, पैसे कुठून कसे ऍडजस्ट करत आहेत त्यांनाच माहित. ते रिटायर झालेत आता, किती पैसे दिले होते त्यांनी. पण आपलंही काम आहे त्यांना काहीतरी, नुसतं येणं, उपस्थित राहणं, ऐकणं आणि जाणं नाही, तर आपणही या चळवळीसाठी दान दिलं पाहिजे. तुम्ही मुसलमान समाज बघा, रमजान ईद मध्ये किती दान करतो, हे करतो ते करतो, आहे की नाही. तसंच अनेक धर्म काय करतात की वेगवेगळं दान करतात. मग आपण ते दान केलं पाहिजे, आपलं दान सत्कार्य लागलं पाहिजे. आनंद गर्भाला दान दिलं पाहिजे. शिबिरासाठी हे घ्या बाबा, माझ्याकडून हे घ्या ते घ्या, म्हणजे आणखी शिबिर आयोजित करा. लहान लहान लेकर आहे तिथं, त्यांना धम्माचं ज्ञान इथं कळते. शिबिरात येऊन माझ्या गट चर्चेमध्ये एक मुलगा आहे, तो मातंग समाजाचा मुलगा, तो शिबिरात आला. शिलाताईच्या जवळचा आहे, शिलाताई पण आली तर बघा, एका मातंग समाजाच्या मुलाला त्यांनी ते शिबिरात घेऊन आले. किती मोठं कार्य. आणि तो म्हणतो मला आज मनोगतामध्ये सांगितलं मुलाने, त्या काय म्हटलं माहितीये का, मी माझ्या स्वतःला बाबासाहेब बुद्धाचा आज मी एक दास मानतो आणि इथून जाऊन मी बाबासाहेब बुद्धाच्या विचारानं वागणार आहे. मी नुसतं इथंच नाही तर माझं वर्तन सुद्धा बाबासाहेबांप्रमाणे मी ठेवणार आहे. याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे सांगा तुम्ही, किती मोठं. आणि शिबिर झालं म्हणून तुम्ही एकत्र आलो. अहो आज कुणाला वेळ आहे एकत्र येण्याचा, कुणालाच वेळ नाही. आज शेजारी काय चाललंय आपल्याला माहित नाही. आपलं दार बंद करा, आपल्या घरात टीव्ही मोबाईल. माझी नम्र विनंती आहे, लेकरांना मोबाईल तुम्ही देऊ नका जास्त वेळ, टीव्ही पण जास्त बघू नका, ते सिरियल बघू नका. त्याचा वाईट परिणाम आपल्यावर व्हायला लागलाय. आणि म्हणून पुस्तक वाचून आपण आपल्या बाबासाहेबांचे विचार आपण जाणले पाहिजेत. आज आपल्याला सांगायला सुकर कोणी नाही. पहा, म्हणून बाबासाहेब डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घेण्यासाठी पुस्तकं वाचा, शिबिरात या, आनंद गर्भांना सहकार्य करा, असंच मी या शेवटी विनंती करतो. आणि तुम्ही आजपासून बाबासाहेबांना निव्वळ मानणार नाहीत तर बाबासाहेबांना धन्यवाद. माझं बोलणं ऐकून